गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूरच्या जनतेने कन्फ्यूज व्हायचं बिलकुल कारण नाही, कारण आदरणीय ताईसाहेब आहेत त्या दिल्लीच्या रस्त्याबाबतीत विचार करतात, ते शहराच्या आणि ज्या जिल्ह्याच्या रस्त्याबाबतीत ते विचार करत नाहीत। ज्या ठिकाणी राहुल गांधीच्या घरी चांगला रस्ता जातो त्या ठिकाणी त्या रस्त्याचा त्यांच्याकडे विचार असतो। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आमचे सचिनदादा असतील, आदरणीय बापू असतील, यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्ता आता मंजूर झाला। खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सातत्यानं चारित्र्य हनन करणं, अपमानास्पद, बदनामीकारक आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करणं, मानहानीकारक विधानं करणं आणि स्त्रीत्वाचा अपमान केल्याप्रकरणी वकील ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले, ॲडव्होकेट आर्या राजे भोसले यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष करून जयकुमार गोरे यांनी एक विधान केलं होतं। खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधील स्थानिक विकासापेक्षा फक्त दिल्लीचा रस्ता आणि राहुल गांधी यांच्या घराकडेच लक्ष केंद्रित करतात, असा त्या विधानाचा सूर होता। सोलापूरमधील 82 किलोमीटरच्या मोहोळ वळसंग रस्त्यावरून सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाई दरम्यान जयकुमार गोरे यांनी हे द्विअर्थी विधान केलं। या विधानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला असून यामुळे आमच्या पक्षकार खासदार प्रणिती शिंदे यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे। त्या विधानाचा टोन, सूर आणि ज्या पद्धतीने ते वाक्य म्हटलं तो हेतू कलुषित होता। आमच्या अशिलाला फक्त राहुल गांधी यांच्या घराचा रस्ता माहीत आहे असं म्हणताना जयकुमार गोरे यांचा स्पष्ट हेतू एका महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा होता। गोरे यांना पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाशी त्याचे विधान पूर्णपणे अप्रासंगिक आणि अनावश्यक होतं, असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलंय। जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची अब्रूनुकसानी केली, त्यांचा अपमान केला, जाहीरपणे अनेक अशी वक्तव्य केली जो स्त्रीत्वाचा अपमान ठरेल। या सगळ्या संदर्भात त्यांना कायदेविषयक नोटीस पाठवण्यात आलेली आहे। हे सातत्याने बघण्यात आलेलं आहे की जयकुमार गोरे हे बेताल वक्तव्य करतात, विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात, राजकारणात असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या संदर्भात त्यांची भूमिका आणि दृष्टिकोन हा अयोग्य, दूषित स्वरूपाचा असा आहे आणि त्यामुळे ते चारित्र्य हनन करण्यापर्यंत सुद्धा वक्तव्य करताना आपल्याला दिसतात। या सगळ्या अशा वक्तव्यांची एक मालिका त्यांनी कदाचित सुरू केली होती आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातले उल्लेख नोटीसमध्ये करून जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी आणि ती माफी मागून त्या जाहीर माफीचं प्रकटन हे वृत्तपत्र माध्यमं तसंच TV चॅनल यावर सुद्धा करावं आणि यानंतर त्यांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून आणावा आणि स्त्रियांप्रती संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे। अपमानजनक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे आणि एकूणच राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या स्त्रिया या काही म्हटलं तरी त्यांना चालेल अशा स्वरूपात त्यांची जी भूमिका आहे ती अरेरावीपूर्ण आहे। त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांच्या बोलण्यातला कुत्सितपणा आणि इतरांना चिडवल्यासारखं त्यांना क्षुल्लक असल्याप्रमाणे बोलणं हे त्यांनी थांबवलं पाहिजे, अशी सुद्धा अपेक्षा कायदेशीर नोटीसमधून करण्यात